4,000 एकर जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह. खासदार निलेश लंके यांची कारवाईची मागणी. श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व शेती महामंडळाकडे असलेली सुमारे 4,000 एकर बागायती जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी या खासगी कंपनीस विमान इंधन निर्मिती प्रकल्पासाठी देण्याच्या प्रस्तावावर खासदार निलेश लंके यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र देऊन या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदार लंके यांनी नमूद केले आहे की संबंधित कंपनीची आर्थिक, तांत्रिक व व्यावसायिक पात्रता संशयास्पद असून कंपनीची रचना शेल स्वरूपाची असल्याची शक्यता आहे. ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी, ZR2 बायो एनर्जी कंपनी लिमिटेड तसेच प्रवरा बायो एनर्जी कंपनी लिमिटेड या कंपन्यांमध्ये समान संचालक कार्यरत असल्याने परस्पर संबंधांचे जाळे स्पष्ट होते. या कंपन्यांमध्ये जिमी ओल्सन, निलेश जैन व सुनील कलापुरे यांचा सहभाग असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील तसेच जावई अजित नामदेव ढोकणे हे देखील या कंपन्यांचे संचालक असल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अत्यल्प किंवा शून्य उलाढाल असताना कोट्यावधींचा नफा दर्शवणे, अचानक मोठ्या प्रमाणावर भांडवली वाढ दाखवणे व त्याबाबत स्पष्ट माहिती न देणे या बाबी संशयास्पद असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले आहे. तसेच विमान इंधन निर्मितीसारख्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली तांत्रिक क्षमता व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांशी कोणतेही करार नसल्याने प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात शासनाने 49 वर्षाच्या भाडेकराराने जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव पुढे आणला असून त्यासाठी महसूल, उद्योग व पर्यावरण मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तथापि सार्वजनिक संपत्तीच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय पारदर्शकतेने व सखोल तपासणी करूनच घ्यावा अशी भूमिका खासदार लंके यांनी मांडली आहे. खासदार लंके यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. संबंधित कंपन्यांची आर्थिक, तांत्रिक व कायदेशीर पात्रता स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत तपासावी. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय यंत्रणा CBI, ED मार्फत करण्यात यावी. शासनाने काढलेला जमीन हस्तांतरणासंदर्भातील निर्णय तात्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावा. सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची संपत्ती असून तिचे संरक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत संशयास्पद कंपन्यांना हजारो कोटींची जमीन देण्यात येऊ नये असे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.